13 जानेवारी 2025 ही तारीख जगाच्या कानाकोपऱ्यात पोचली. जगभरातून करोडो भाविक भारतातील उत्तर प्रदेशमधील प्रयागराजकडे मार्गस्थ झाले. कारण होते ते एकच, महाकुंभमेळा. दर 144 वर्षांनी येणारा महाकुंभमेळा हा एक प्रमुख हिंदू धार्मिक मेळावा व उत्सव आहे, जे उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे आयोजित केले जाते. ही एक दुर्मिळ घटना आहे, कारण ती फक्त तेव्हाच घडते जेव्हा गुरु मेष राशीत असतो आणि सूर्यचंद्र हे मकर राशीत असतात. अर्धकुंभ हा दर 6 वर्षांनी 2 ठिकाणी भरतो. एक हरिद्वार आणि दुसरा आहे तो प्रयागराज. तर कुंभ दर 12 वर्षांनी 4 ठिकाणी भरतो, ज्याच्यामध्ये हरिद्वार, प्रयागराज, नाशिक आणि उज्जैन. त्यानंतर तो महाकुंभ, जो 144 वर्षांनी एकदा फक्त प्रयागराज येथे भरतो. महाकुंभ मेळा हा एक महत्त्वाचा धार्मिक मेळावा आहे, जो जगातील सर्वात मोठा आध्यात्मिक कार्यक्रम मानला जातो, जो लाखो करोडो भाविकांना आकर्षित करतो. हे उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे आयोजित केले जाते आणि एका अद्वितीय खगोलीय संरेखनामुळे दर 144 वर्षांनी होतो. या संरेखनामुळे हा कार्यक्रम प्रार्थना आणि विधीसाठी विशेषतः शुभ होतो असे मानले जाते आणि यात्रेकरू नद्यांमध्ये पवित्र डुबकी मारून शुद्धीकरण आणि आध्यात्मिक मुक्ती मिळवतात. महाकुंभ हा अनेक भक्तांसाठी आयुष्यात एकदा येणारा कार्यक्रम मानला जातो, जो आध्यात्मिक महत्त्व आणि शुद्धीकरणाचा काळ असतो. भाविकांची संख्या 15पेक्षा जास्त असल्याने फोर्स ट्रॅव्हलर बुक केली होती. 26 जानेवारीला रात्री 9:30च्या सुमारास प्रयागराज, काशी, अयोध्या, उज्जैन आणि ओंकारेश्वरसाठीचा श्री गणेशा केला. सकाळी 8:30च्या सुमारास बुरानपूर नजीकच्या तापी नदीवर आंघोळ करून बरोबर घेऊन आलेल्या शेंगापोळीचा उपभोग घेतला. सत्तावीस जानेवारी 2025 रोजी दुपारच्या 1 वाजेपर्यंत ओंकारेश्वर मंदिराजवळ दाखल झालो व नर्मदा नदीमध्ये पुन्हा स्नान करून महादेवाच्या दर्शनासाठी निघालो. हर हर भोले. आता आपण निघालो आहे ओंकारेश्वर मंदिराच्या तिकडे भगवान भोलेनाथाच्या दर्शनासाठी. अँड 3 वाजलेले आहेत. किती वाजता आपण परत येऊ आपल्याला माहिती नाही. दुपारच्या 3 वाजता ओंकारेश्वरच्या दर्शनासाठी लाईनमध्ये लागलो आणि गर्दी पाहता असे वाटतही नव्हते की 2 तासामध्ये आपल्याला दर्शन होतील. शेवटी वाढलेल्या गर्दीमुळे 3.5 तासानंतर मंदिराच्या सभामंडपात प्रवेश मिळाला व येथील खांबांवरील नक्षीकाम बघता बघता आपण गेलेल्या अकोले तालुक्यातील सिद्धेश्वर मंदिराची आठवण आली. संध्याकाळी 7 वाजता नर्मदा आरती येथे पाहावयास मिळते, परंतु दर्शनासाठी लागलेल्या वेळेअभावी आम्हाला नर्मदा आरती पाहावयास भेटली नाही. ओंकारेश्वर येथील महादेवाचे दर्शन घेतल्यानंतर निघालो उज्जैनच्या महाकालेश्वरच्या दर्शनासाठी. रात्रीचे जवळपास 10 वाजले होते, त्यामुळे एखादी चांगली जागा पाहिली व गाडी थांबवून रात्रीच्या जेवणाची तयारी सुरू केली. खिचडी बनवणार का भाजी? रात्रीच्या जेवणात मस्तपैकी मिक्स व्हेज रस्सा भाजी व भात बनवला व सोबतीला आपल्याबरोबर आणलेल्या चपात्या होत्या. जेवणानंतर थोडा वेळ शतपावली करून गाडीमध्ये आपापल्या जागेवरती झोपण्यासाठी सज्ज झालो.
जागा काय पण भारी भेटली, बसायला पण भारी आहे, झोपायला पण भारी आहे. आमच्यामधील एका मेंबरचा वाढदिवस असल्याने गाडीमधील साऊंड बॉक्सवर वाढदिवसाची थीम वाजवून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. 28 जानेवारीला रात्री 3 वाजता उज्जैन महाकालेश्वर मंदिराच्या पार्किंगमध्ये गाडी लावून आराम केला व सकाळी आंघोळ वगैरे करून नाश्त्यासाठीची तयारी सुरू केली. सकाळचा नाश्ता करून झाल्यावर मंदिर परिसरात दाखल झालो व येथील कॉरिडॉरमधील सुंदर कलाकुसर बघून खूपच मन प्रसन्न झाले. महाकालेश्वरच्या दर्शनासाठी जेमतेम 15 ते 20 मिनिटेच लागले. सकाळी 8 वाजता मंदिर परिसरात दाखल झालो व 8:30 वाजता दर्शन प्रसाद घेऊन कॉरिडॉर बघण्यासाठी तयार झालो. कमीत कमी 2 ते 3 तास येथे वेळ जातो. खूपच भव्य हा असल्याने वेळ समजूनही येत नाही. तर मित्रांनो, ह्या रस्त्याने सरळ आल्यानंतर इथे आहे मंदिरासाठी मेन एंट्री. इथे लिहिलेलं आहे ओम श्री महाकालेश्वर मंदिर. आम्ही सकाळी जेव्हा गेलो होतो तेव्हा काहीच गर्दी नव्हती आणि पाऊण तासामध्ये आमचं दर्शन झालं. भाविकांच्या बसण्याची, जेवणाची, पिण्याच्या पाण्याची व वॉशरूमची सुंदर सोय येथील मंदिर संस्थानने केली आहे. हा देखावा रात्रीच्या वेळी आणखीनच सुंदर दिसतो. पण आपल्याला पुढे प्रयागराजसाठी निघायचे असल्याने येथे संध्याकाळपर्यंत थांबणे शक्य नव्हते. महाकालेश्वरचे दर्शन घेऊन कॉरिडॉर पाहिल्यानंतर जवळपास 11 वाजत आले होते व थोड्याच वेळात मंदिर समितीकडून निःशुल्क अन्नक्षेत्रामध्ये भोजन प्रसाद घेण्याचे ठरवले. त्यासाठी कॉरिडॉरमध्येच भोजन प्रसाद कुपनचे वाटप केले जाते, ज्याची वेळ दुपारी 12, 1, 2, 3, 4 वाजेपर्यंत तर संध्याकाळी 6 आणि 7 वाजता असते. तर सकाळी मित्रांनो आपण इकडच्या गेटने प्रवेश केला होता. हे असं विशाल असं प्रवेशद्वार आहे मंदिरासाठीचं आणि इकडेच गणपती बाप्पा दिसत आहेत आणि वॉशरूमची सुविधाही अवेलेबल आहे तिकडे मागे. मंदिर परिसरातील पार्किंगच्या पुढेच हे भव्य असे अन्नक्षेत्र आपणास पाहायला मिळते. भोजन प्रसाद घेतल्यानंतर जेमतेम दुपारचे 2 वाजले होते व आपण आता काळभैरव मंदिराच्या दिशेने निघणार आहोत. महाकालेश्वर मंदिरापासून स्वस्त दरात रिक्षा येथून घेता येतं. काळभैरव मंदिर परिसरात येताच येथे भयंकर गर्दी पाहावयास भेटली. त्यामुळे येथील दर्शनास 2 तास वेळ लागला व दर्शन घेऊन लवकरच निघालो पुढील प्रवासाला. रात्री 9च्या सुमारास केक आणून वाढदिवस साजरा करण्यात आला व येथेच रात्रीच्या जेवणाची तयारी सुरू केली होती. एकोणतीस जानेवारी 2025 सकाळी 9 वाजता एका ढाब्यावर थांबून मस्तपैकी आंघोळ वगैरे करून नाश्त्यासाठी बनवलेले पोहे खाल्ले व दुपारच्या जेवणाची तयारी चालू केली. कारण पुढच्या प्रवासाचा पल्ला खूपच लांब होता, त्यामुळे आजचा दिवस पूर्ण गाडीमध्ये प्रवासातच जाणार होता.
हो, तुम्हारे को खाना बना के कैसा लग रहा है? बहुत बुरा। और ये सारे लोग बैठे हैं खाते हुए आज बोल देखिए आप। हाँ, मैं अकेला काम कर रहा हूँ। फिर बहुत तकलीफ होती है किसी बताओ। तुम मेन अध्यक्ष है टूर का, तुम्हें करना पड़ता है। आज कब चाय पिला रहे? आज कब चाय पिला रहे? अब क्या बना रहे हो? वेज पुलाव बना रहा हूँ। वेज पुलाव। प्रयागराजमधील वाढलेल्या गर्दीचा अंदाजा सगळ्यांनाच आला होता. त्यासाठी झाशीमध्ये एका ठिकाणी बसून खूपच विचारविनिमय करण्यात आला व ठरवलं गेलं की झाशीमधून पुढे प्रयागराजकडे न जाता आपण जाणार होतो अयोध्याकडे. अयोध्या करून त्यानंतर काशी आणि काशीनंतर आपण शेवटी प्रयागराजमध्ये जाणार असे ठरवले गेले. 29 जानेवारीला शेवटी संध्याकाळी 5:30च्या सुमारास अयोध्यामध्ये आम्ही दाखल झालो. गाडीच्या शेवटच्या जागेवरून खूपच सुंदर सूर्यास्त आपल्याला पाहायला मिळत होता. साडेसहाच्या सुमारास एका कॅन्टीनमध्ये थांबून संध्याकाळचा चहा घेतला व पुढे राम मंदिरच्या दिशेने निघालो. परंतु मार्गात खूपच जास्त ट्रॅफिकमध्ये अडकलो. जवळपास 2 तास इथून पुढे निघण्यासाठी लागले. जसा मंदिराजवळ पोचलो तसे तेथील पोलिसांनी सांगितले की मंदिरामध्ये प्रचंड गर्दी झाल्याने भाविकांना इथूनच परतीचा प्रवास करावा लागेल. पण येथील गाववाल्यांना विचारून एक शॉर्टकट घेऊन मंदिर परिसरातील वाहनतळमध्ये दाखल झालो. अयोध्यामध्ये येताच भयंकर थंडीचा सामना आम्हाला करावा लागला. जवळपास 6 डिग्री टेम्परेचर येथे आम्हाला पाहाव्यास भेटले. मंदिरापासून जवळपास 3 किलोमीटर अंतरावर सरकारी तंबूमध्ये रात्र काढण्याची व्यवस्था करण्यात आली होती. परंतु येथील थंडीमुळे 12 ते 5 मध्ये फक्त 1 तासाचा आराम आपल्याला भेटला व सकाळी 5 वाजता उठून येथे स्नान केला व निघालो मंदिराकडे भगवान रामांच्या दर्शनासाठी. सब नहाते हुए निकले हैं अपने अपने। इतनी ठंड में आप भाग ना रहे हो, मुंह में से धुआं निकल रहा है। हाँ, पूर्ण अयोध्याचं पार्किंग आहे. हा हा, पूर्ण धुके धुके, काहीच दिसत नाही. I don't know whether you see or not to see, but it's chilling cold, and you can observe smoke from my mouth also when I am talking. And here are the guys who are going to go for a photo shoot. It's wake up call for early morning 5 a.m. and from then now it's time 7:32. We did not get enough time to ready because we are almost 17 members for Ayodhya. Fog. राम मंदिरकडे जाताना मार्गामध्ये उजव्या बाजूस हनुमानगडी मंदिर आहे. हे मंदिर नावाप्रमाणे हनुमानजींना समर्पित आहे. असे सांगितले जाते की राम मंदिरच्या दर्शनापूर्वी हनुमानगडीचे दर्शन घ्यावे. त्यासाठी हनुमानजीचे दर्शन घेतले व राम मंदिरच्या दिशेने निघालो. हनुमानगडीला भयंकर गर्दी होती.
तर तेथील दर्शन घेऊन राम मंदिर परिसरात दाखल झालो. भगवान रामच्या दर्शनासाठी जास्त वेळ लागला नाही, परंतु मार्गात मोबाईल ठेवण्यासाठीची व्यवस्था न समजल्यामुळे थोडासा वेळ गेलाच व भगवान रामचे खूपच सुंदर असे दर्शन घेऊन निघालो आजूबाजूचे मंदिरे व परिसर पाहण्यासाठी. आजूबाजूच्या परिसरात खूपच सुंदर असे प्राचीन मंदिरे पाहायला मिळतात, ज्यातील बऱ्याचशी मंदिर हे खूपच सुस्थितीत आहेत. त्यामध्ये कनक भवन हे भवन अयोध्येतील सर्वोत्तम आणि प्रसिद्ध मंदिरापैकी एक आहे. असे सांगितले जाते की हे भवन कैकेयीने भगवान राम व माता सीता यांच्या लग्नाची भेट म्हणून दिले होते. हा देवी सीता व भगवान राम यांचा खाजगी राजवाडा आहे व पुढे विक्रमादित्याने त्याचे नूतनीकरण केले. बुंदेलखंड स्थापत्य शैलीचा एक चित्तथरारक उदाहरण कनक भवन हे अयोध्येचे मुकुटरत्न म्हणून उदयास येते. मंदिराच्या मध्यवर्ती हॉल हा एक वास्तुशिल्पाचा चमत्कार आहे. कनक भवन पाहिल्यानंतर आम्ही आलो दशरथ भवनमध्ये, ज्याला बडास्थान किंवा बडी जगह म्हणून ओळखले जाते. हे उत्तर प्रदेशमधील अयोध्येतील एक महत्त्वाचे ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळ आहे. हे भगवान रामाचे वडील राजा दशरथ यांच्या प्राचीन राजवाड्याच्या जागेवर असलेले भगवान रामांच्या पूर्वजांचे घर असल्याचे मानले जाते. हे भवन भाविकांसाठी आणि त्यांच्या आध्यात्मिक वातावरणाचा अनुभव घेऊ इच्छिणाऱ्या पर्यटकांसाठी एक तीर्थस्थळ आहे. येथेच भगवान रामांनी त्यांचे बालपण व्यतीत केले होते. या भवनात भगवान राम, सीता माता व लक्ष्मण यांना समर्पित एक मंदिर आहे आणि त्यात पारंपरिक हिंदू स्थापत्य घटकांचा समावेश पाहावयास भेटतो. हॅलो मित्रांनो, आता अयोध्या प्रभू श्रीरामांचा दर्शन झालेलं आहे. मी आणि उमेश दर्शन घेतलं. आता इथून काशीला जाणार आहे. थँक्यू, धन्यवाद. 30 जानेवारी रात्री 12 वाजता अयोध्येमध्ये दाखल झालो होतो. तेव्हा व सकाळी 7 वाजता हा आजूबाजूचा परिसर पूर्ण धुक्यांमध्ये हरवून गेला होता. आजूबाजूचे जास्त काही दिसतही नव्हते, परंतु परतीच्या प्रवासात ऊन खूपच वाढला व थोड्या वेळासाठी पूर्णपणे घामाघूम झालो व दुपारी 1-2च्या आसपास अयोध्या सोडलं व मार्ग पकडला तो वाराणसीचा. मार्गात सूर्यास्ताचे खूपच चांगले दर्शन घडत होते. टुडे आय एम वॉचिंग बेस्ट sunset, I guess. Here is the window of my van. This is my bed, and look, this is what sun goes down and down and down. What else anyone want who is a traveler freak, getting view like sunrise, sunset like this.
जसा वाराणसीमध्ये दाखल झालो तेव्हापासूनच खूपच गर्दीचा सामना करावा लागत होता. यावरून प्रयागराजमध्ये असलेल्या गर्दीचा पुरेपूर अंदाज येत होता. श्री काशी विश्वनाथ दर्शनासाठी जवळपास 6 तास लाईनमध्ये उभा राहावे लागले व त्यानंतर पुढे निघालो ते मंदिराजवळ असणाऱ्या मणिकर्णिका घाट पाहायला. मणिकर्णिका घाट प्रसिद्ध आहे ते सतत 24 तास जळणाऱ्या चितांसाठी. हिंदूंचा असा विश्वास आहे की जर एखाद्या व्यक्तीचे येथे अंत्यसंस्कार केले गेले तर त्याचा आत्मा जन्म आणि मृत्यूच्या चक्रातून मुक्त होईल आणि मोक्ष प्राप्त करेल. या घाटावर सतत 24 तास अंत्यसंस्काराच्या चिता जळत असतात. मणिकर्णिका घाट पाहिल्यानंतर बोट फेरी घेतली व निघालो गंगा किनाऱ्यावर वसलेल्या सर्व घाटांची भ्रमंती करण्यासाठी. वाराणसी हे हिंदूंसाठी धार्मिकदृष्ट्या खूपच मोठे तीर्थस्थळ आहे. हे त्याच्या अनेक घाटांसाठी देखील प्रसिद्ध आहे, जे गंगा नदीकडे जाणाऱ्या पायऱ्यांची वाट आहे. हे घाट केवळ स्नान आणि धार्मिक विधींसाठीच वापरले जात नाहीत, तर अंत्यसंस्कारासाठी देखील वापरले जातात. नदीकाठावर 84हून अधिक घाट आहेत. प्रत्येक घाटाला स्वतःचा असा इतिहास आणि ऐतिहासिक महत्त्व देखील आहे. जसे की दशाश्वमेध घाट, येथे संध्याकाळी होणाऱ्या गंगा आरतीसाठी हा प्रसिद्ध आहे. दुसरा आहे तो मणिकर्णिका घाट, जे सर्वात पवित्र आणि जुन्या घाटांपैकी एक. हे वाराणसीमधील प्राथमिक दहनस्थळ आहे. हरिश्चंद्र घाट मणिकर्णिका घाटासह आणखी एक महत्त्वाचे दहनस्थळ आहे. अस्सी घाट वाराणसीच्या दक्षिणेकडे असलेले हे एक ठिकाण त्याच्या शांत वातावरणासाठी ओळखले जाते आणि येथेच अस्सी नदी गंगेला जाऊन मिळते. तुलसी घाट, ज्याचे नाव प्रसिद्ध भारतीय कवी तुलसीदास यांच्या नावावरून ठेवले आहे, हा शांत आणि नयनरम्य वातावरणासाठी प्रसिद्ध आहे. अहिल्याबाई घाट वाराणसीमधील विश्वनाथ मंदिर बांधणाऱ्या राणी अहिल्याबाई होळकर यांना हे समर्पित आहे. असे बरेचसे घाट व त्याचबरोबर त्यांचा इतिहास आणि महत्त्व आहे. हे घाट म्हणजे फक्त नदीत जाण्यासाठीच्या पायऱ्या नाहीत, ही अशी चैतन्यशाली ठिकाणं आहेत जिथे जीवन आणि मृत्यू एकमेकांशी जोडलेले आहेत, जे या शहराच्या समृद्ध सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाचे प्रतिबिंब आहे. मंदिर में पूरा डूब जाता है, बोट नहीं चलता, बंद रहता है. घाटावर बराच वेळ फिरल्यानंतर पुन्हा आपल्या गाडीजवळ पार्किंगमध्ये आलो व येथेच दुपारच्या जेवणाची तयारी सुरू केली व सकाळपासून जास्त काही खाल्ला नसल्याने जेवणावर तुटून पडलो. राजवीर मेरा 2 नंबर छोकरा कम से कम 30-40 बजे खाता. दुपारी 4च्या सुमारास वाराणसी सोडलं व प्रयागराजला रात्री 10 वाजेपर्यंत पोचलो. बऱ्याच गर्दीमुळे येण्यास वेळ लागला व झुसीमध्ये मुक्काम केला. सकाळी पहाटे 5 वाजता त्रिवेणी संगम येथे स्नानासाठी निघालो. उसको कश्मीर को एक दिन लेके जाने का है, बर्फ में पूरा एक है और हमारा और एक फंटर है, उसको एक
रेल्वे स्टेशन जाने वाले तो रेल्वे स्टेशन जाना पड़ता. उसको मतलब क्या रहा है बोल में शिवलिंग द्वार, त्रिवेणी संगम. जसा नदीकाठी आलो तशी येथे देखील काशीसारखी बरीच गर्दी पाहायला मिळत होती. बऱ्यापैकी थंडी असल्याकारणाने दूरवर धुके पसरले होते. जेमतेम 8 किलोमीटरचा आम्हाला पायी प्रवास हा त्रिवेणी संगमसाठी करावा लागेल, जेथे मार्गात बरेच साधू महाराजांचे आखाडे पाहावयास मिळत होते. बऱ्याच उशीर चालल्यानंतर लागला तो पिपा पूल, जेथून आपण गंगा नदीवरून पुढे त्रिवेणी संगमाकडे जातो. मार्गातच पिपा पूलच्या आधी खूपच सुंदर असा सूर्योदय आपल्याला पाहायला मिळाला व त्याचबरोबर त्रिवेणी संगमकडे जाताना माणसांच्या गर्दीत अजून एक गर्दी पाहायला भेटली, ती म्हणजे सायबेरियन पक्ष्यांची. हिवाळ्याच्या महिन्यात प्रयागराजच्या त्रिवेणी संगमावर हे नेहमी पाहायला भेटतात. ते सायबेरियामधून भारतातील ओलसर जमिनीकडे स्थलांतरित होतात, अन्न व प्रजनन स्थळांच्या शोधात. जवळपास 1 तासाने त्रिवेणी संगमजवळ पोचलो व संगममध्ये डुबकी मारून माँ गंगा, यमुना आणि सरस्वती यांना प्रणाम केला. त्यानंतर कपडे बदलले व थोडेसे फोटोज काढून परतीच्या प्रवासासाठी सज्ज झालो. मार्गात 3.5 शक्तिपीठपैकी एक असलेले माहूरगडच्या रेणुका मातेचं दर्शन घेतलं व त्याचबरोबर नांदेडमधील गुरुद्वारालाही भेट दिली. Now we are going back to our place where we park our bus, and this is the bridge we are crossing through. So much peace. We are going from Jhansi to Triveni Sangam, and this bridge from Triveni Sangam to Jhansi. Another one is there. It's a first number bridge only for police, army. So much peaceful. तर मित्रांनो, आजचा हा ब्लॉग कसा वाटला आम्हाला कळवण्यास विसरू नका व व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर अँड कॉमेंट करायला विसरू नका. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका.